खरं तर आपण शिक्षकांचे सत्कार करण्या एवढे मोठे नाही. लक्षात घ्या, आपण शिक्षकांचे सत्कार करण्या एवढे मोठे नाही. वायजे देसाई सरांसारखे किंवा हे आमच्या आपल्या वडिलांपेक्षाही खूप सिनियर आहे, पण इथे आल्यानंतर एक फॉर्मॅलिटी असते, कार्यक्रमाची पद्धत असते, म्हणून त्याला आपण सत्कार न म्हणता त्यांना एक आपण एक सन्मान चिन्ह किंवा त्यांचा एक आपण आदरयुक्त करतोय, सत्कार न म्हणण्यापेक्षा असं मी म्हणतो आणि सुरुवात करतो. सर्वप्रथम 10वी मध्ये आपण 10वीत असताना जे न्यू इंग्लिश स्कूल मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक होते यशवंत देसाई सर, वायजे देसाई सर, त्यांचा सत्कार सर्वप्रथम होईल आणि त्यासाठी मी निमंत्रित करतोय. 10वीचे मुख्यमंत्री जो आमचा मित्र होता शावियर, तो त्यांचा सत्कार करेल, सन्मान करेल. वायजे देसाई सरांचे पण आभार. वायजे देसाईंनी पाटकर म्हटल्यानंतर लवकर निरोप पण दिलेले मी पाहता होता. धन्यवाद. त्यानंतर महाबळ सर ते पर्यवेक्षक होते, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतोय अभय पाटील, जो आपल्या 2003च्या बॅचला मराठा शाळेमध्ये प्रथम आला होता. अभय पंडित. त्यानंतर सरोज देसाई मॅडम स्पीकर. या संदर्भात यांच्याबद्दल मी सांगेन, जरा थोडं वेगळं आहे. सर आणि मॅडम आमच्या घराला लागूनच राहायचे. सरांची आणि मॅडमची, सर एका ऍक्सिडेंट मध्ये, फार दुःखद घटना, म्हणजे आम्ही 6वीत असताना, माझ्या मते 98 साली सर एक्सपायर झाले रोड ऍक्सिडेंट मध्ये. पण खरंच मॅडमचा अभिमान. मॅडमला 3 मुलं आहेत, मंजू, रंजू आणि संजू. या 3 मुलांना आपणाबरोबर आपल्याला शिक्षण देता त्यांचं पण करिअर घडवलं आणि त्यांचं करिअर असं घडवलंय की आपल्याला सगळ्यांना भोसले नॉलेज सिटी माहित असेल. भोसले नॉलेज सिटीचे मेन डायरेक्टर अच्युत भोसले हा मॅडमचा जावई, दुसरा डायरेक्टर रंजू मुलगी आणि तिसरा डायरेक्टर संजू देसाई. आज हजारो मुलं, म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो, संजू रंजू हे माझ्यापेक्षा मोठे असले तरी माझ्या मित्रासारखेच आहे, पण आज सख्य सिंधुदुर्ग म्हणण्यापेक्षा जवळपास कोकण रिजन मध्ये एक मोठं लिडिंग नॉलेज सिटी, म्हणजे तुमचं ज्युनियर म्हणजे बालवाडी पासून ते तुमच्या बीफार्म किंवा इंजिनिअरिंग या सगळ्या फॅकल्टीमध्ये एक मोठं करिअर केलंय. आणि हीच खरी, म्हणजे प्रत्येक जण करिअर करतात, पण मोडरा शाळेच्या दृष्टीने जर का आपण अभिमानास्पद गोष्ट असेल तर या संजू रंजूने केलेले करिअर. आणि आज सावंतवाडीमध्ये हजारो मुलं चराठ्याला त्यांच्याकडे शिक्षण घेतात. तर खास करून देसाई मॅडम यांचा पुढचा आदरातिथ्य होईल आणि त्यासाठी मी निमंत्रित करतोय देसाई मॅडमचा. त्यासाठी मी निमंत्रित करतोय मंजुषा चिंदरकर, जी 2003च्या बॅचला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मुलींकरता होती, उपमुख्यमंत्री म्हणून. मंजुषा चिंदरकर.
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. आपल्या टाळ्या हे थोडं त्यांचं स्वागत आहे, त्यांचा सत्कार आहे. आणि माझ्या मते मी फार मला कमी आठवतं, पण सर्वात शांत असे शिक्षक असतील आणि जे गणित शिकवायचे असे आमचे गावडे सर. कधी मी त्याला फारसं चिडलेलं पण बघितलेलं नाही आणि माझ्यासारख्याला कधी मारलं पण नाही. असे सर गावडे सर, गंगाराम गावडे सरांचं स्वागत करण्यासाठी मी बोलवतो विश्राम गावडे. विश्राम गावडे. कोरगावकर सर आणि कोरगावकर सरांचं स्वागत करण्यासाठी आदरातिथ्य करण्यासाठी मी बोलवतोय. ज्यांनी गेट टुगेदरची सुरुवात केली, जी संकल्पना मांडली ते माझे मित्र अंतोष फर्नांडिस. स्वार मॅडम आणि स्वार मॅडमचा आदरातिथ्य करण्यासाठी मी निमंत्रित करतोय. या कार्यक्रमासाठी त्यांनी महत्वाचं योगदान दिलंय ते चंद्रकला काळ. खरं तर हा कार्यक्रम आपला सर्वांचे 100% योगदानातून झाला, पण इथे प्रत्येकाला इथे सन्मान करण्यासाठी आपण बोलवू शकत नाही. म्हणून विश्रामने मला काही नावं दिली आहेत, ती नावं मी वाचतो. धन्यवाद. क्रीडा शिक्षक म्हटल्यानंतर मला 2 नाव माहिती आहेत. एक म्हणजे पहिले शिरोडकर होते आणि माझ्या तर पावसकर सर 5वी पासून नव्हते. सर तुम्ही कधी आलात? आम्ही किती असताना आणि पावसकर सर म्हणून 2 नावं. आणि विद्यार्थ्यांशी कसं असतं, क्रीडा शिक्षकांचं काम असं असतं की विद्यार्थ्यांमध्ये मिसळून बाकीच्यांना कसं असतं स्ट्रिक्टली घेऊन आपलं शिकवायचं असतं, पण क्रीडा शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांशी मिसळून विद्यार्थ्यांशी मित्र बनून त्यांना शिकवायचं असतं, विद्यार्थ्यांचं क्रीडामध्ये करिअर घडवायचं असतं. आणि हे आपलं काम तंतोतंत 100% करणारे आणि विद्यार्थ्यांच्या गळ्यातले ताईत असणारे आपले आवडते शिक्षक पावसकर सर यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी मी बोलवतो शंकर परब. आम्ही 35 वर्षाचे असताना आम्ही तिकडून सुटलोय, तर रिटायर झाल्यानंतर पण मेंटेन राहून खरं क्रीडा शिक्षक म्हणून आजही जे जगताय तसे आमचे पावसकर सर. यानंतर कलावंत मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मी निमंत्रित करतोय मीरा मळेकर. शेजारी आणि एकदम घरगुती संबंध अशा आमचे कलावंत मॅडम.
शिक्षक सीताराम देसाई सर आणि यांचा आदरातिथ्य करण्यासाठी मी बोलवतोय शिवाजी धरणे याला. त्यानंतर पुढील शिक्षक नाडकर्णी सर, जे आम्हाला सायन्स शिकवायचे. मला आठवतं नाडकर्णी सरांकडनं मी कमीत कमी 4-5 वेळा मार पण खाल्लेला आठवतोय. मला त्यांना आठवत असेल की नाही माहित नाही. शब्द नाडकर्णी सर, जे आम्हाला सत्कार करण्यासाठी बोलवतोय मी मनोज भाई. त्यानंतर राणे मॅडम त्यांचा सन्मान करण्यासाठी मी बोलवतोय वर्षा पंडित. आमचे पाटील सर, म्हणजे अमेनचे बाबा म्हणून ज्यांना मी पहिल्यापासून ओळखतो. मोटरा चिट्ट्यावर जाताना वाटेत लागायचे, म्हणजे राहायचे ते, आम्हाला वाटेत लागायचे ते तिथे राहायचे. असे आमचे सर अशोक पाटील सर, आणि यांचा सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतोय राजाराम गावडेवाला. त्यानंतर विजयकुमार देसाई सर याचा सन्मान करण्यासाठी मी बोलवतोय कृष्णा परब. सुनंदा देसाई मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी बोलवतोय नयन परब.
यानंतर पुढील सन्मान होतो संजना सावंत मॅडम यांचा, संजना सावंत, आणि त्यासाठी मी निमंत्रित करतोय सुप्रिया मेस्त्री. सन्मान करण्यासाठी निमंत्रित करतोय सुप्रिया मेस्त्री. शाळा म्हटली की शिकवतात शिक्षक, पण पडद्यामागचं काम म्हणजे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे, वेळेवर बेल देणे, आपला वर्ग झाडणे, विद्यार्थ्यांची काळजी घेणे, त्यांची पाण्याची व्यवस्था करणे, जेवणाची व्यवस्था करणे, एखाद्याला काय बरं नसेल तर घरी पोहोचवण्याची अनेक कामं जे करतात आणि कुठेच जे प्रकार होतात नसतात. ओके, ते असे आमचे शिपाई काका, त्यांचा आता आपण सन्मान करतोय. सर्वप्रथम आत्माराम आंबेडकर यांचा सन्मान होईल. त्यासाठी मी बोलवतोय लाडशेटला. आणि त्याची एवढी तत्त्वज्ञान दिलं त्याच्या मनाच्या सांगण्याचं बोलायला प्रमाण व्हिडिओ क्लिप नंतर ऑडिओ क्लिप. नारायण गावडे काका, आणि मी बोलवतोय सुमन नाईक याला. गुंडू वाडियाकर, यानंतर गुंडू वाडियाकर काका, आणि त्यांच्यासाठी मी बोलवतोय सन्मान करण्यासाठी महेश मयेकर याला. महेश मयेकर. महेश मयेकर गव्हर्नमेंटमध्ये एसटी खात्यात ड्रायव्हर म्हणून असून ते सेवा देण्याचं काम करतात. आणि यानंतर जे डायरेक्टली शाळेविषयी संबंधित नसले तरी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचे, ज्यांचा रोज संपर्क असायचा, चॉकलेट घ्या, पेपरमिंट घ्या, पेप्सी घ्या, याच्यासाठी, आणि माझ्याशी म्हटलं तर आमच्याच वाडीत राहणारे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी आपली मुली आता माझ्या मित्राकडे आनंदवाद दिली असे आमचे बाळू कामू बोलवतात आणि त्यांचा सत्कार सन्मान करतील धोंडू मेस्त्री.
सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली अशी मला वाटतं. तुमका एक गोष्ट माहिती आहे का बघा, अशी 35 वर्षाच्या कोणी गेट टुगेदर अजूनपर्यंत करून नसतात. गेट टुगेदर म्हटलं का कधी करतं, 55 झाले, 60 झाले, काय म्हातारे सगळे येतात आणि गेट टुगेदर करतात. असे आमच्या गावाची जास्त पार्टी करतात. पण आता मिश्रमणाने अरेंज केलंय, त्याच्यातलं एक काम मात्र निश्चित चांगलं होऊ शकतं. आमच्या कशा अजून काय पोरगी असलो त्यांचं लगीनच जाऊन खरंच सांग, तुमच्या बहुतेक सगळ्यांचं लगीन झालं दिसतं. आणि अजून जर कोण तुमचे मैत्रिणी, तुमचे बहिणी, तुमचे शेजारणी कोण जर असतील तर लवकरात लवकर जर तुम्ही त्या मार्गात लावलास तर या गेट टुगेदरचा खऱ्या अर्थाने सार्थक होईल. काय बरोबर सांगितलं? ह्या महत्वाचा परत लगीन महत्वाचं 35 झाली, ह्याच्यानंतर लगीन करून आणि काय करतात याच्यात 2023 चा गेट टुगेदरचा सार्थक असा तो आता त्याचा कोण असं तर मला लागतं माझं लगीन नाही झालं सांगून ठेवा, नाही तर मग लग्न केलं असतं तर तुम्ही सगळ्यांनी बघला असतं. पण आता कसा विषय उगत त्यांना आणि वाईट वाटत नको. एक तर त्यांच्या मनात खंत असतं, माय झाली सगळ्यांनी लग्न केल्याने याची 2-2 पोरा काढली, आम्ही अजून त्याच्यात राहलो, खंत असतं बरोबर. ही खंत असा ती त्यांच्या मनातच उभं केलं तर त्यांना नाराज होतं. तुम्ही नंतर माहिती काढा आणि त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी जरा बघा. ही तुमच्यासाठी मी विनंती करतोय, तुमच्यासाठी पण करतोय आणि या संपवतोय. धन्यवाद. धन्यवाद. सत्कार सूत्रसंचालन माटकरांनी अत्यंत उत्कृष्टपणे केलेलं आहे, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. आता वेळ भरपूर झालेली आहे, सगळ्यांना भूकही लागलेली आहे, आपले शिक्षक यांनाही भूक लागलेली आहे. त्यामुळे आता कार्यक्रम जास्त न लांबवता, कार्यक्रम अजून बाकी आहे असं समजू नये की कार्यक्रम संपलेला आहे. अजून शिक्षकांचे मनोगत, अध्यक्षांचे मनोगत आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हा बाकी आहे. पण वेळ बघता 2 वाजून गेलेले आहेत, तर आता आपण स्नेहभोजनाचा कार्यक्रम करावा असं मला वाटतं. पण त्या अगोदर एक शिक्षकांसोबत ग्रुप फोटो काढला जाईल. त्याच्यासाठी उजव्या बाजूला मुलींनी जमायचं आहे स्टेजवर आणि डाव्या साईडने मुलांनी येऊन जमायचं आहे. थोड्याने शिक्षक ओके. इतना सन्नाटा क्यों है भाई? स्माइल ठेवा, स्माइल ठेवा, स्माइल ठेवा, स्माइल ठेवा. ओके. घेतले का? आला की माझे काहीतरी म्हणा ना, थोडा हिप हिप हुर्रे मेरे. येस, डन. धन्यवाद.
मैत्रिणी बरं होतंय तर बरं. होय आता का
काय